शांतकरणातून प्रार्थना करतो ना, प्रार्थना सुद्धा भेसळ करत जाऊ नका. सध्या सगळंच भेसळ झालंय. प्रार्थना सुद्धा भेसळ झाल्यात. शुद्ध प्रार्थना परमात्म्याजवळ पोहोचत असते. बरं का, सध्या फार पूजा करत जाऊ नका, फार अर्चना नाही केली तरी चालतंय. फक्त अंतकरण शुद्ध ठेवा, देवाला भाव कळतो. तुम्ही जर रस्त्यानं चाललात ना, मुंग्यांची रांग चाललेली, किड्यांची रांग चालली, थोडीशी मोटरसायकल थांबवा, कापडानं ते किडे बाजूला काढा, निघून जा. कोटी रुपये दान करण्यापेक्षा मोठं पुण्य झालं तुमचं. एखादी अँब्युलन्स चालली ना गरगर गरगर करत, काही नाही, पांडुरंगाला हात जोडा, देवा जो कुणी आहे ना हा पेशंट, याला हॉस्पिटल पोहोचत पर्यंत माझे काही श्वास काढून त्याला दे. झाली पूजा तुमची. पण सध्या प्रार्थना सुद्धा भेसळ झाल्यात. दुसऱ्याचं वाटोळं होऊ दे म्हणून देवाकडे जाणारी लोक काही कमी आहेत असं नाही. तुमचं अंतकरण शुद्ध असेल तर परमात्मा प्रार्थना ऐकतो. तुकोबरायांची प्रार्थना देवानं ऐकली. एवढ्या रात्री एका वाटसरूचं रूप पांडुरंगानं धरलं आणि तुकोबरायांच्या जवळ आले. अरे, एवढ्या रात्रीचा तू एकटा अरण्यात काय करतो? का बसू नाही एकटा? तुकोबरायांनी उत्तर दिलं, मी एक व्यापारी आहे, उद्मी आहे, देहू गावचा. माझ्या बैलावरची गोण खाली पडली, ती उचलायला कोणी नाही. माझ्या बरोबरचे सगळे सोबती पुढे गेले. ते ऐकून देवानं गोणीला हात लावला आणि त्या बैलावर गोण घातली. तुकोबरायला आनंद झाला. पण अंधारामुळे जंगलातली वाट दिसेना. जंगलातून बाहेर पडायचं कसं? एक संकट संपलं की दुसरं संकट. तुकोबरायच्या डोळ्यातून धारा चालू झाल्या की आता पुढचा मार्ग कसा कळणार. तेव्हा देवानं सांगितलं, हे बाबा, मला माहितीये तुझी अडचण काय, तुला जंगलातून बाहेर पडता येणार नाही, चल ये माझ्या मागे ये, मी बाहेर तुला काढतो. अशा रीतीनं देव आपल्या भक्ताला वाट दाखवू लागला. खरं तर खरा भक्त असेल तर देव नेहमी वाट दाखवतो. बरं का, फक्त अंतकरण शुद्ध पाहिजे. त्याची भक्ती 100% सोन्यासारखी 24 कॅरेट पाहिजे. तुमची भक्ती जर ठोक असेल तर देव मार्ग आपोआप दाखवतो. तुम्ही फक्त त्याला आळवलं पाहिजे. तुकोबरायांनी वारंवार आळवलं, तू मज एकुला वडील धाकुला, देवा तू मला एकटाय रे, तुझ्याशिवाय मला कुणी नाही. तुकोबराय देवाला नेहमी म्हणायचे. ते वाटसरू रूपी परमात्मा म्हणू लागले, पांतस्था काळजी करू नको, मी तुला मार्ग दाखवतो, माझ्या मागे. देव पुढे वाट दाखवीत चालले आहेत. आणि मग देव पुढे, तुकोबराय आणि बैल पाठीमागे. बराच वेळ गेल्यावर इंद्रायणीच्या जवळ आले. बाजारला तर जाताच आलं नाही, फसून लोक निघून गेली. परत घरी आले तुकोबराय. इंद्रायणीच्या जवळ आल्यानंतर नदीला मोठा पूर आला होता. तुकोबरायच्या मनात भीती निर्माण झाली की आपण नदी उतरून आता कसं जायचं. तेव्हा काय पूल होते का आता आहेत तसे. तुकोबरायांना काळजीत पडलेलं पाहिलं आणि भगवंत रूपी वाटसरू म्हणाला, काळजी करू नको, मी पाण्याचा ठाव पाहून येतो. आणि मग मात्र मी पाण्याचा ठाव पाहून आलो की माझ्या माग मागे देवरूपी पांतस्थ पाण्यात उतरले. खाली सुदर्शन चक्र घातलं आणि सुदर्शन चक्र घातल्याच्या नंतर देव पुढे चालू लागले. तुकायला म्हटले, अरे एवढं खोल पाणी नाही, ये माझ्या मागे ये. तुकोबराय बैलावर गोणी आणि बैल त्या पांडुरंग रूपी पांतस्थाच्या मागून 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 चालायला लागले. नदीपार उतरले. तुकोबराय मनात म्हणतात, देवानं हा वाटसरू धाडला म्हणून बरं झालं, याचे केवढे मोठे उपकार. आपण कसं उतराई होणार. तुकोबराय आश्चर्यचकित करत राहिले. तेवढा चमत्कार झाला. ते पांतस्थ समजत होता तो आकाशातील विजेच्या आकाशानं तुकोबराय चतुर्भुज भगवान दिसू लागला.
तेव्हा तुकोबरायांना ब्रह्मानंद झाला. बारकाईनं निहाळ कासेस पितांबर, कंठात कौस्तुभ, गळ्यात वैजयंती हार, श्रीमुख मनोहर. तुकोबरायांना पांडुरंगानं दर्शन दिलं, पण भ्रामक तुकोबरायांना ते लक्षात येईना. खर तर मुकुटी रत्न लखाकत होती. तुकोबराय आश्चर्य करू लागले. इतक्यात तुकोबरायांना पुन्हा पांतस्ताचं रूप दिसू लागलं. खर तर तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटलं. तुकोबराय आपल्याला ओळखून सप्रेम भेटेल म्हणून देवानं त्यास विजेच्या प्रकाशात दर्शन दिलं. पण तुकोबरायांनी 100% देवाला ओळखलं नाही. पुढे ते दोघे तुकयाच्या घरी येऊन गोणी उतरून ठेवल्यावर त्या पांतस्ताला वाटसरूला बसायला सांगितलं तुकोबरायांनी. आणि तुकोबराय गुरांची खटपट करण्यात गुंतले. ती संधी पाहून देव निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सगळ्या देवगावात कळालं की तुकोबराय परत आले. त्यांची 3 गुरं मिली हे सुद्धा कळालं. सावकारांना कळालं. पैसे मागायला गावातील काही दुष्ट लोक मजा पाहिला आणि सावकार पैसे मागायला आले. जसं मेलेलं मड पाहून कावळे टोचा मारतात की नाही, तसं तुकोबरायांना सगळे टोचा मारू लागले. सगळे तुकोबरायाच्या घरी येऊन उभे राहिले. वेड वाकडं बोलू लागले. तुकोबरायांचा छळ मांडला. पांडुरंगाच्या भजनापायी इतकं नुकसान झालं, आता तरी सावध हो. त्या काळ्या विठूच्या नादी लागून कुणाचं भलं झालंय. 4 ढोरं होती, 3 मेली, आता 1 आहे, त्याला तरी नीट सांभाळ. सावकाराची, देहूतल्या लोकांची बोलणी ऐकून तुकोबरायांना चिंता उत्पन्न झाली. आता या प्रपंचाला काय करावं. प्रपंच माती, प्रपंच देह असं 2 प्रकारे नाडले. खर तर संसार अर्धवट टाकावा तर कुणी साह्य करण्यासाठी नाही. थोरला भाऊ निघून गेला, धाकटा भाऊ सासरवाडीला गेला, आईबाप मरून गेले, आता माझ्याशिवाय कुणी नाही. चित्तात विचार केला, थोडंसं भांडवल उरलंय, त्याच्या मिरच्या घेऊ आणि कोकणात जाऊ. चाकणवरून मिरच्या खरेदी केल्या आणि तुकोबराय खाली विठ्ठलावरील प्रेम दिवसेंदिवस वाढत असल्यानं मार्गानं सगुण रूप ध्यानात आणून सप्रेम भावानं विठ्ठल नामाचा जयघोष करत तुकोबराय निघाले. सदैव पांडुरंगाला एवढंच म्हणायचे की तुझं रूप माझ्या चित्तामध्ये राहो, याच्यापेक्षा वेगळं मला काहीच नको. तुझे मुखी तुझे नाम, तुझे मुखी तुझे नाम. देह परंपरा दासा, देह परंपरा दासा, सुखे करो सुखे करो. तुझे तुझे नाम पांडुरंग सर्वनाशी, तुझे नाम पांडुरंग सर्वनाशी. वाट प्रवासासी स्वयंवराशी, वाट प्रवासासी स्वयंवराशी. दिसला सुखे करो सुखे करो. तुझे तुझे तुझे